Welcome students. I welcome all of you in Rose project of Raj Shikshan Samstha Satara and conducted by Yashwantarao Chauhan Institute of Science Satara. Students, we had studied the topic permutation and combination in last few lectures. Now in this session we are going to learn our last article combination and some more examples on the combination. The points which we have studied in this topic are fundamental principle of counting, factorial notation, then permutation and circular permutation, and lastly combination. So in the last video, we had discussed the theory of the combination and some formulas and some basic examples related to geometry and other fields on combination. In this video, we had going to learn some more examples on combination. So let us start our session. First example, 4 cards are drawn from a pack of 52 playing cards. In how many different ways can this be done? How many selections contains all cards of the same suit? 3 kings and 1 queen. See students, here we have to draw 4 cards from the pack of 52 playing cards. सो सगळ्यांनी पत्ते बघितलेलेच असतील किंवा पत्त्याचा कॅट सगळ्यांना माहिती आहे. सो त्याच्यामध्ये किती टोटल कार्ड्स असतात आपल्याकडे 52. ठीक आहे. आणि आता आपल्याला त्याच्यातले किती कार्ड्स ड्रॉ करायचे. सो 4 कार्ड्स वी हॅव टू चूज ऑर वी हॅव टू ड्रॉ फ्रॉम दॅट पॅक. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलेले सम रिस्ट्रिक्शन्स हॅड गिव्हन. काय रिस्ट्रिक्शन्स दिल्यात. पहिली कंडिशन काय दिलेली आहे त्यांनी की जे काही आपण 4 कार्ड्स ड्रॉ करणार ते 4 कार्ड्स हे आपल्याला कसे पाहिजे एकाच सेम सूटचे असले पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जर का 52 पानांचा आपला जो कॅट असतो त्याच्यामध्ये किती सूट्स असतात 4 सूट्स असतात एकूण. कुठले कुठले हार्ट, डायमंड, क्लब आणि स्पेड. प्रत्येक सूटचे किती पेजेस किंवा किती कार्ड्स असतात आपल्याकडे 13. ओके नाही सगळ्यांना कॅट माहितीच आहे 13 प्रत्येक सूटचे कार्ड्स असतात आपल्याला. आणि आपल्याला आता जे काही 4 कार्ड्स ड्रॉ करायचे ते 4 जे काही चारही कार्ड्स आहेत ते कार्ड्स त्यांनी काय सांगितलं एकाच सूटचे असतील. असे किती पॉसिबिलिटीज येतील किंवा असे किती सिलेक्शन्स असतील की ज्याच्यामध्ये हे 4ही कार्ड्स काय असतील एकाच सेम सूटचे. हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. आणि नेक्स्टली आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की ते 4 पैकी 3 कार्ड हे कसे पाहिजेत किंग कार्ड आणि 1 कार्ड हे काय पाहिजे क्वीन कार्ड पाहिजे. ठीक आहे. सो लेट अस सी द सोल्युशन. A pack of 52 cards contains 4 different suits. आपण आत्ताच बघितलेलं कुठले कुठले सूट्स असतात क्लब, स्पेड, डायमंड आणि हार्ट. ईच सूटचे किती कार्ड्स असतात 13. हो की नाही. क्लब आणि स्पेड कार्ड्स जे असतात त्यांचे कलर्ड कुठले ब्लॅक आणि हार्ट आणि डायमंड जे असतात ते कुठले व्हाईट. म्हणजे आपला जो टोटल 52 कार्ड्सचा पॅक आहे त्याच्यामध्ये 26 ब्लॅक आणि 26 रेड कलरचे कार्ड्स आहेत. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन जो आहे तो आपल्याला काय विचारलं त्यांनी स्ट्रेट फॉरवर्ड की आपल्याला 52 कार्ड्स आहेत आणि त्याच्यातनं 4 कार्ड्स ड्रॉ करायचे. ठीक आहे. सो बघा फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड्स एनी 4 कार्ड्स कॅन बी ड्रॉन इन हाऊ मेनी वेज 52C4. आणि तुम्हाला माहितीये एनसीआरचा फॉर्म्युला काय येतो आपला n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. So here 52 factorial upon 4 factorial into 52 minus 4 that is 48 factorial. आणि मग हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही फॅक्टोरियलचे नंतर इथले करू शकता. हो की नाही. 52 कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ 48 आणि मग तो फॅक्टोरियल कॅन्सल होऊन मग पुढचं कॅल्क्युलेशन्स वी कॅन सॉल्व्ह इट. ठीक आहे. आता नेक्स्ट कंडिशन काय होती आपली बघा की सगळे कार्ड्स आपल्याला हे त्यांनी काय सांगितलेले एकाच सूट मधले पाहिजे. ठीक आहे. सेम सूट मधनं. आता बघा आपल्याकडे एकूण सूट किती आहेत 4. म्हणजे आपल्याला आता पहिल्यांदा काय करावं लागणार तो सूट सिलेक्ट करावा लागणार. बघा मग 4 सूट पैकी कारण का पॉसिबिलिटीज काय काय असू शकतात की ते चारीचे चारी जे काही कार्ड्स आहेत ते स्पेड कार्ड्स आहेत किंवा क्लब कार्ड्स किंवा डायमंड किंवा हार्ट. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज झाल्या. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कार्ड्स ड्रॉन करायच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचं सूट सिलेक्ट करावं लागणार आहे.
सो 4 सूट्स मधनं एक सूट आपण किती वेजनी सिलेक्ट करू शकतो? 4 मधून एक करायचा आहे म्हणजे 4C1. सो 4C1 इज इक्वल टू किती आलं? 4. म्हणजे पहिल्यांदा सूटचं सिलेक्शन किती वेजनी करू शकतो आपण? 4 वेजनी. आणि आफ्टर धिस any 4 cards from selected suit can be drawn in how many ways? कारण का टोटल कार्ड्स किती एका सूटचे? 13. आणि मग त्याच्यातून आपल्याला काय ड्रॉ करायचे? 4. सो 13C4. ठीक आहे. आणि मग आता आपल्याला कार्डचं म्हणजे कार्ड ड्रॉ करून झाले, त्याच्या आधी सूटचं सिलेक्शन करून झालं. सो रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज काय असतील? सो युझिंग फंडामेंटल प्रिन्सिपल, all 4 cards of the same suit can be selected in how many ways? So 4 म्हणजे 4C1 मधला 4 आणि 13C4 म्हणजेच किती आलेलं इथे? 13C4 म्हणजेच किती आलेलं इथे? 715. सो दोघांची मल्टिप्लिकेशन, कारण का दोन्ही आपल्याला ऑपरेशन घडून आणायचं, त्यामुळे त्यांची काय होणार? मल्टिप्लिकेशन. सो पहिलं त्याचं सूटचं सिलेक्शन 4 वेजनी आणि नंतर कार्डचं सिलेक्शन 715 वेजनी. सो दोघांची मल्टिप्लिकेशन अँड द फायनल आन्सर विल बी 2860 वेज. क्लिअर विथ दिस स्टुडंट? इथं फक्त एक गोष्ट काय नवीन आहे की आपल्याला पहिल्यांदा सूटचं सिलेक्शन करावं लागणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपण जे कोणाचं सिलेक्शन करतोय? कार्ड्सचं. ठीक आहे. सो या दोन्ही गोष्टी इथे विचारात घ्यायच्या. आता ही झाली पहिली कंडिशन. नेक्स्ट कंडिशन काय होती आपली? आउट ऑफ 4 कार्ड्स वी वॉन्ट 3 कार्ड्स आर किंग कार्ड्स अँड 1 इज क्वीन. ठीक आहे. आता आपल्याकडे एकूण किंग कार्ड्स किती असतात? 4. मग 4 कार्ड्स मधून 3 किंग कार्ड्स इन हाऊ मेनी वेज वी कॅन डू इट? 4C3. आणि क्वीन कार्ड्स पण किती असतात आपल्याकडे? 4. So out of 4 queen cards, 1 can be drawn in 4C1 ways. ठीक आहे. सो पहिलं झालं किंगचं सिलेक्शन, दॅट इज 4C3 आणि नंतरचं झालं क्वीन कार्डचं सिलेक्शन 4C1. अगेन बाय युझिंग द फंडामेंटल प्रिन्सिपल. So using fundamental principle, all 4 cards in which 3 are king and 1 is queen can be selected in 4C3 into 4C1. 4C3 is nothing but 4. 4C1 is also 4 and 4 4s are 16. So required number of ways are 16. ठीक आहे. आपल्याला इथे त्यांनी कंडिशन जी काही दिलेली होती, किंग कार्ड्स पण पाहिजे त्याच्यामध्ये आणि क्वीन कार्ड्स पण पाहिजे, त्यामुळे दोघांचे सेपरेट नंबर ऑफ वेज आपण फाइंड आउट केले आणि मग त्याच्यामधून आपण त्यांचं काय केलंय? त्याची मल्टिप्लिकेशन, कारण का दोन्ही कंडिशन्स ऑकर होणार इथे, त्याच्यामुळे त्या दोघांच्याही आउटकमची मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता मी इथं फक्त पर्टिक्युलरली 2च कंडिशन्स घेतलेल्या स्टुडंट्स, कारण का 52 प्लेइंग कार्ड्स जर का घेतलं एक्झाम्पल कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची पण पुष्कळ एक्झाम्पल्स ही प्रिपेअर करू शकता. आता मी इथे किंग कार्ड आणि क्वीन कार्ड घेतलेलं, त्याच्याऐवजी तुम्ही म्हणू शकता ऑल कार्ड्स आर ब्लॅक कार्ड्स किंवा ऑल कार्ड्स आर व्हाईट कार्ड्स. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही त्याच्यामध्ये हे आहेत, जॅक कार्ड्स असेल, एस कार्ड्स असेल, यासारखी पुष्कळशी एक्झाम्पल तुम्ही या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे. सो नेक्स्ट एक्झाम्पल. In how many ways can a boy invite his 5 friends to a party so that at least 3 join the party? ठीक आहे. बघा, आपण याच्या अगोदरचा लास्टचा जो व्हिडिओ बघितलेला आहे स्टुडंट्स, त्याच्यामध्ये जी काही एक्झाम्पल्स बघितलेली आपण, मग ती जॉमेट्री मधली असतील किंवा काही अशी कॉम्बिनेशन्सची जिथे आपल्याला टीम फॉर्म करायची आहे किंवा एक्झॅक्ट तुम्हाला सिलेक्शन दिलं असेल त्या पद्धतीचे एक्झाम्पल्स बघितलेले, की तुम्हाला 8 दिले त्याच्यातले 4च लागणार आहेत किंवा 5 वॉवेल्स आहेत त्याच्यामधले 2च लागणार आहेत असे. म्हणजे इथे तुम्हाला एक्झॅक्ट आकडा दिलेला असतो, एन माहितीये तुम्हाला, आर तुमचा दिलेला आहे, त्याच्यामध्ये त्याचे नंबर ऑफ सिलेक्शन्स किती येतात? NCR. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण कुठली एक्झाम्पल्स डिस्कस करतोय की सम रिस्ट्रिक्टेड, जिथे तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन दिलेल्या असतील की अमुक अमुक इतक्याच गोष्टी त्या सिलेक्शन मध्ये असल्या पाहिजे किंवा जी काही आपल्याला अमुक अमुक कंडिशन दिलेली आहे ती सॅटिस्फाय करणारी सिलेक्शन्स किती असतील. तर अशा केसेसमध्ये काय करायचं? पहिल्यांदा अशी एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा ती जी काही कंडिशन दिली आहे त्याच्यावरून काय काय पॉसिबिलिटीज तिथे येतील
किंवा काय काय केसेस अराईज होऊ शकतात त्याचा अगोदर विचार करायचा. सो त्या पहिल्यांदा त्या इंडिव्हिज्युअल केसेसचे आउटकम्स फाइंड आउट करायचे आणि मग तुमचं फायनल आन्सर म्हणजे काय येईल त्या प्रत्येक केसेसच्या आउटकमच्या जे काही आउटकम आलेले असतील त्यांची ऍडिशन करायची. ठीक आहे. सो तुम्हाला आता कंडिशन्स कुठल्या प्रकारच्या असतील मगाशी आपण बघितलं की त्याच्यामध्ये तुम्हाला 4 कार्ड्स काढायचे होते त्याच्यामध्ये 3 किंग आणि 1 क्वीन असं दिलं होतं म्हणजे एक्झॅक्ट दिलं होतं आपल्याला. आता इथे पण आहे बघा सेम प्रॉब्लेम काय आहे की एक मुलगा आहे आणि त्याचे किती फ्रेंड्स आहेत 5 फ्रेंड्स आहेत त्यांनी सगळ्या जणांना पार्टीला बोलवलंय पण आपल्याला कुणाचा नंबर फाइंड आउट करायचा आहे की त्या 5 जणांमधली ऍटलिस्ट हो ना दिलंय बघा इथे प्रॉब्लेम ऍटलिस्ट याचा अर्थ काय होतो कमीत कमी. ठीक आहे म्हणजे त्या 5 जणांपैकी कमीत कमी 3 जण तरी ती पार्टी जॉईन करतील याचे नंबर ऑफ वेज फाइंड आउट करायचे. ठीक आहे. सो लेट अस सी द सोल्युशन. Here we want to find number of ways or number of selections in which out of 5 friends at least 3 will join a party. ठीक है. It means that out of 5 friends 3 will join a party or 4 will join a party or 5 will join a party. ठीक आहे. मी आता म्हटलं तसं सगळ्यांना की आपल्याला पहिल्यांदा जे काही कंडिशन दिली आहे त्याच्यावरून त्याच्या केसेस फाइंड आउट कराव्या लागतात. काय काय पॉसिबिलिटीज येतील त्या सिलेक्शन्स मध्ये हे अगोदर डिटरमाइन करावं लागतं. मग इथे त्यांनी सांगितलं ऍटलिस्ट 3. सो ऍटलिस्टचा अर्थ काय होतो कमीत कमी. मग कमीत कमी 3 जण म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय झाला की जास्तीत जास्त किती पण जण येतील. मग किती पण म्हणजे किती कारण का एकूण आहेतच किती तिथे स्टुडंट किंवा त्याचे फ्रेंड्स किती आहेत 5. मग जर कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 म्हणजेच किती झाले ते 3 असतील किंवा 4 किंवा 5. ठीक आहे. सो ह्याच आता केसेस आपण 1 बाय 1 डिस्कस करूयात. सो फर्स्ट केस 3 विल जॉईन अ पार्टी. ठीक आहे. आता आउट ऑफ 5 फ्रेंड्स किती जण जॉईन करणार आहेत पार्टी 3 फ्रेंड्स जॉईन करणार आहेत. मग इन हाऊ मेनी वेज इट कॅन बी हॅपन. सो 5C3. सो दिस इज नथिंग बट डेफिनेशन जर का आपण वापरली तर काय यायला पाहिजे ती डेफिनेशन 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. सो 3 फॅक्टोरियल वरच्या 3 फॅक्टोरियलला कॅन्सल होतील 5 4 20 अपॉन 2 दॅट इज 10. सो 5C3 चा काउंट किती आला 10. सो म्हणजे 3च त्या 5 जणांपैकी 3च मुलं किंवा 3च ते फ्रेंड्स पार्टी जॉईन करतील याचे नंबर ऑफ वेज किती आले 10. ठीक आहे. सो ही पहिली पॉसिबिलिटी झाली. नेक्स्ट पॉसिबिलिटी काय सांगितलेली आपण आता की 4 पण जॉईन करू शकतात ती पार्टी. मग आता 5 पैकी 4 जण किती नंबर ऑफ वेज येतील. सो आउट ऑफ 5 फ्रेंड्स. सो इथे करेक्शन आहे बघा इथे चुकून 5 फ्रेंड्स 3 विल जॉईन अ पार्टी झाले त्याच्याऐवजी इथे काय पाहिजे 4 विल जॉईन अ पार्टी पाहिजे. सो किती वेजने इथे खाली बरोबर केलंय. इथं किती वेज येईल 5C4. ठीक आहे. सो आउट ऑफ 5 4 विल जॉईन अ पार्टी इन हाऊ मेनी वेज 5C4 आणि 5C4 म्हणजे किती येतं बाय फॉर्म्युला दॅट इज नथिंग बट 5. आणि मग आता लास्ट कंडिशन काय होती आपली की सगळेच्या सगळे ज्यांनी जेवढे 5 जण बोलवले ते सगळेच्या सगळे काय करतील पार्टी काय करतील जॉईन करतील. सो 5 विल जॉईन अ पार्टी. सॉरी इथेही करेक्शन झालेले आहे बघा इथे परत 3 दिलेले आहे इथे पण 5 पाहिजे. सो किती आलं ते 5 विल जॉईन अ पार्टी 5C5. ठीक आहे. सो 5C5 म्हणजे किती वेजनी करू शकाल हे एकाच. मग आता आपण काय काय पॉसिबिलिटीज विचारात घेतलेल्या आउट ऑफ 5 3 विल जॉईन अ पार्टी और 4 विल जॉईन अ पार्टी और ऑल सगळेच्या सगळे. मग ठीक आहे. पहिल्याचे आउटकम किती आलेले 10 दुसऱ्याचे हे 5 आणि नंतरचे 1. ठीक आहे. आता या तिघांपैकी कुठली तरी एकच कंडिशन घडून येणार की 3 जण तरी जॉईन करतील किंवा 4 जण किंवा 5 जण. ऍट अ टाइम सगळ्या कंडिशन्स घडून येणार आहेत का नाही. ऍट अ टाइम सगळ्या घडून आल्या म्हणजेच काय की 5च्या 5 जण म्हणजे डायरेक्ट शेवटचीच ही एकच पॉसिबिलिटी आहे का नाही. 3 जण किंवा 4 किंवा 5. मग मी इथं किंवा म्हणतेय किंवा आयदर ऑर आले म्हणजेच आपण फंडामेंटल प्रिन्सिपल नुसार यांच्या आउटकम्सची काय करणार ऍडिशन. सो पहिला आउटकम किती होता आपला 10 नंतरचा 5 आणि आत्ताचा 1. सो फायनल आन्सर इज 16. क्लिअर विथ दिस स्टुडंट कळालं सगळ्यांना हे एक्झाम्पल. सो आता मी इथं
5 दिले होते, म्हणजे टोटल काउंट किती होता पर्सनचा किंवा फ्रेंड्सचा 5, आणि त्याच्यामधलं मी काय म्हटलेलं ऍटलिस्ट 3. ठीक आहे. आणि मग तुम्ही कंडिशन्स कुठल्या घेतल्या, 3 किंवा 4 किंवा 5. ठीक आहे. आता तुम्हाला असं सेम एक्झाम्पल दुसरं पण देऊ शकतात, फक्त काय करतील, आकडे बदलले जातील. आता 5 होता आणि त्याच्यातले 3 जण म्हटलेले, त्याच्याऐवजी काही वेळेस 6 देतील, त्याच्यातले 4 जण म्हणतील. मग तुम्ही काय काय पॉसिबिलिटीज घेणार, 4 जण किंवा 5 किंवा 6. ठीक आहे. सो ऍटलिस्ट याचा अर्थ फक्त काय लक्षात घ्यायचा, की कमीत कमी. आणि मग जो आकडा दिलाय तिथपासून त्याच्या केसेस घ्यायला सुरुवात करायचा, ते तुमचे टोटल नंबर्स किती आहेत तिथपर्यंत. आणि मग या पद्धतीने तुम्ही अगोदर वन बाय वन एक एक केस डिस्कस करून तिचे आउटकम फाइंड आउट करा, आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्या आउटकमशी काय करायची, ऍडिशन. सो नेक्स्ट एक्झाम्पल, a group consists of 9 men and 6 women. A team of 6 is to be formed or selected. How many possible selections will have at most 2 women? ठीक आहे. बघा कळालं का सगळ्यांना, आपल्याला एकूण किती जणांचा ग्रुप दिलाय, 15 जणांचा ग्रुप दिलाय आपल्याला. त्याच्यामध्ये 9 मेन आहेत आणि 6 काय आहेत, वुमेन आहेत. ठीक आहे. या 15 जणांमधून आपल्याला 6 जणांचं सिलेक्शन करायचंय. ठीक आहे. समजा मी जर काहीच रिस्ट्रिक्शन दिलं नसतं तर हे किती वेजने करता आलं असतं आपल्याला, 15 जण आहेत त्याच्यामधून 6 जण सिलेक्ट करायचे. सो 15C6. ठीक आहे. पण आता इथं कंडिशन काय दिली आहे त्यांनी, बघा तुम्ही एक्झाम्पलची लास्ट लाईन पाहिली तर काय, जे काही तुम्हाला त्या 6 जणांचं सिलेक्शन करायचंय त्या 6 जणांमध्ये 2 काय पाहिजे, म्हणजे ऍटमोस्ट जास्तीत जास्त 2 हे काय पाहिजे, लेडीज पाहिजेत, वुमेन पाहिजे. ठीक आहे. आता जास्तीत जास्त 2 याचा अर्थ काय होतो, मगाशी जसा केसेस फाइंड आउट केला तसंच. सो ऍटमोस्ट 2 याचा अर्थ काय झाला, जास्तीत जास्त 2 म्हणजे कमीत कमी किती पण चालेल. मग किती पण म्हणजे किती, तर 0 पण चालेल. म्हणजेच काय पॉसिबिलिटीज येतील, की ते तुमचं जे काही सिलेक्शन आहे त्याच्यामध्ये 0 असतील किंवा 1 वुमन असेल किंवा 2. ठीक आहे. सो नाउ लेट अस सी द सोल्युशन. जे काही आता आपण डिस्कस केलं, आता ते सोल्युशन बघूया. Here we have a group of 9 men and 6 women. We want to form a team of 6 persons in which we want at most 2 women. It means that it contains 2 women or 1 woman or none. आता आपण डिस्कस केलं त्या पद्धतीनेच. ठीक आहे. मग आता आपण ह्याची वन बाय वन एक एक केस घेऊन, मगाशी जसं आपण फाइंड आउट केलेले प्रत्येकाचे आउटकम सेपरेटली, तसं याचं पण आता फाइंड आउट करूयात आपण. सो फर्स्ट केस काय बघा, पहिली टीम आता आपल्याला काय बघा, त्याच्यामध्ये काय पॉसिबिलिटीज तुम्ही सांगितले की 2 वुमेन. ठीक आहे. मग 2 वुमेन असेल तर उरलेलं काय असणार, मेन. आता तुमच्या 2 वुमेन ज्या आहेत त्या किती जणांमधनं सिलेक्ट करायच्या, 6. सो ठीक आहे. सो 6 जणांमधनं त्या किती वेजने सिलेक्ट होतील, 6C2. उरले किती, 4 मेन, ते किती जणांमधनं सिलेक्ट होतील, 9 जणांमधनं. किती वेजनी, 9C4. आणि मग आता टोटल नंबर ऑफ सिलेक्शन्स बघा किती येतील, वुमेनचे 6C2 आणि मेनचे किती आले, 9C4. आणि मग इथे सगळं हे कॅल्क्युलेशन्स केलंय त्या पद्धतीने त्याचे आन्सर्स किती येईल, 1890. ठीक आहे. हे काही मी आता डिस्कस करत बसत नाही, कारण का आता तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की हे कॅल्क्युलेशन सगळे कसे करायचे आहेत. मेन पार्ट फक्त काय आहे की याच्यामध्ये ह्या पॉसिबिलिटीज किंवा किती टीम्स वेगवेगळ्या फॉर्म होतील त्याचे कॉम्बिनेशन्स विचारात घेणं. ठीक आहे. सो पहिली टीम आपल्या कुणाकुणाची फॉर्म झाली, की ज्याच्यामध्ये 2 वुमेन आणि 4 मेन असतील. पुढची कमिटी किंवा पुढची टीम जी काय असेल ती कुणाची फॉर्म होईल, त्याच्यामध्ये एक काय असणार आहे, 1 वुमेन. ठीक आहे. आणि उरलेले ऑब्विसली मेन. मग आता 1 वुमेन कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 6 वुमेन इन 6C1 ways. After these, 5 men can be selected from 9 men in 9C5 ways. So total number of selections is equal to 6C1 into 9C5. So 6C1 is nothing but 6. 9C5 is by formula 9 factorial upon 4 factorial into 5 factorial. And this is next limit calculation.
ठीक आहे. सो दुसरी टीम आपली कुणाची तयार झाली की ज्याच्यामध्ये 1 वुमन असेल आणि 5 मेन असतील. मग एका वुमनचं सिलेक्शन 6 जणींमधनं, 5 मेनचं सिलेक्शन 9 जणांमधनं आणि मग त्या पद्धतीने त्याचे हे कॅल्क्युलेशन आले. आणि नाव द लास्ट पॉसिबिलिटी काय येईल आपली की जे काही तुमची टीम आहे त्याच्यामध्ये सगळ्याचे सगळे काय आहेत मेन. आणि मग आता आपण हे 6 मेन कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 9 मेन इन 9C5 ways. So total number of selections is equal to 9C6 and which is nothing but 9 factorial upon 6 factorial into 3 factorial and which is equal to 84. कळालं सगळ्यांना स्टुडंट्स कसे पॉसिबिलिटीज फाइंड आउट केल्यात ते. आपल्याला काय पाहिजे दिलेली कंडिशन त्यांनी की 6 जणांची आपण टीम तयार करणार आहे त्याच्यामध्ये ॲटमोस्ट 2 वुमन असले पाहिजे, जास्तीत जास्त 2 वुमन असल्या पाहिजेत. मग त्याच्यावरनं पॉसिबिलिटीज काय काय आल्या की जास्तीत जास्त 2 असतील किंवा 1 किंवा कोणी नसेल. आणि मग ह्या पद्धतीने त्याचे सगळ्यांचे आपण काय बघितलेले सिलेक्शन्स बघितलेले आपण किती आहेत ते. आणि मग आता आपलं फायनल आन्सर काय येईल बघा. Thus, from case 1, 2 and 3 and the fundamental principle, we got the final answer as required number of ways is equal to पहिल्या केसचे आउटकम 1890, दुसऱ्याचे 756 आणि आता तिसरं काउंट केलेले की त्याच्यामध्ये सगळेचे सगळे मेन असतील असे किती टीम तयार होतील 84. and this is the final answer that is 2730. सो हा एकत्रित काउंट कशाचा झाला की अशा किती कमिट्या आपण तयार करू शकतो 15 जणांच्या ग्रुपमधून, तर 2730 इन विच किंवा इट कंटेन ॲटमोस्ट 2 वुमेन. कळालं सगळ्यांना. सो बघा आपण आतापर्यंत कॉम्बिनेशनचे जे काही प्रॉब्लेम्स बघितले त्याच्यामध्ये एक साधारणपणे 3 टिपिकल कंडिशन्स आहेत. एक्झॅक्टली की म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे की अमुक अमुक इतक्या जणांचं सिलेक्शन करायचंय त्याच्यामध्ये अमुक अमुक इतकेच जण पाहिजेत किंवा अमुक अमुक याच गोष्टी पाहिजेत. तर दुसरं आहे ते म्हणजे ऍटलिस्ट कमीत कमी ह्या गोष्टी पाहिजेत. आणि तिसरं आहे ते आता आपण बघितलेलं की ऍटमोस्ट की जास्तीत जास्त या गोष्टी असतील तर ऍटलिस्ट असेल जो आकडा तिथून वर वाढवत जायचंय त्याच्या पॉसिबिलिटीज झाल्या. आणि ऍटमोस्ट म्हणजे काय जो आकडा दिला असेल तिथून खाली यायचं दॅट इज 0 पर्यंत. कळालं सगळ्यांना कंडिशन्स कसे आहेत. तर सो हे काही टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत कॉम्बिनेशन्स वरचे की जे काही आपण डिस्कस केलेले आहेत आतापर्यंत ते. आणि याच्यावरून मग तुम्ही बाकीचे जे काही एक्झरसाइज मधले प्रॉब्लेम्स आहेत या टॉपिक वरचे तर हे सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतोय. सो नेक्स्ट प्रॉब्लेम. आफ्टर अ मीटिंग every participant shakes hands with every other participant. If the number of handshakes is 66, find the number of participants in the meeting. ठीक आहे बघा. आता आपण मगाशी मी डिस्कस केलं की जसं आपण कंडिशनचे प्रॉब्लेम्स बघितले आणि मग ते तुम्ही या पद्धतीनं बाकीचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करू शकताय. आता हा एक थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही इथे इन्क्लूड केलाय आपल्या सेशनमध्ये किंवा पीपीटी मध्ये आणि मग तो आज आपण डिस्कस करूयात आपण आणि मग देन वी विल स्टॉप. सो बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे की आपण प्रत्येक वेळी काय करतो नंबर ऑफ वेज फाइंड आउट करतो की अमुक अमुक गोष्ट घडून येण्यासाठी किंवा सिलेक्शन्स किती होतील या पद्धतीच्या ह्याच्यासाठी त्याचे नंबर ऑफ वेज फाइंड आउट करायचे असतील. पण आता इथे आपल्याला नंबर ऑफ वेज नाही फाइंड आउट करायचे. आपल्याला काय दिलेलं आहे की एक मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये काही लोक प्रेझेंट आहेत आणि त्या सगळ्यांनी एकमेकांची हँडशेक केलेला आहे. तर ते टोटल हँडशेक किती झालेले त्याची संख्या दिली आहे 66. आणि मग याच्यावरून आता आपल्याला त्या मीटिंग मध्ये किती लोक प्रेझेंट होती हे फाइंड आउट करायचंय. ठीक आहे. सो सगळ्यांना कळालं असेल आपल्याला काय दिलंय आणि काय फाइंड आउट करायचंय ते. सो लेट अस सी द सोल्युशन. हिअर वी वॉन्ट टू फाइंड द नंबर ऑफ पार्टिसिपंट इन द मीटिंग. So we know that to make a handshake we require 2 persons at a time. ठीक आहे हो की नाही. आपल्याला आता इथे टास्क काय दिलंय हिडन आहे. आपल्याला आतापर्यंत तुम्हाला काय दिलेलं की प्रत्येक वेळी हे क्लिअरली दिलं होतं की तुम्हाला किती गोष्टी लागणार आहेत ते. पण इथं आपल्याला दिलेलं नाहीये. पण टास्क जो दिलाय आपल्याला तो काय आहे की हँडशेक करणं. मग तुम्हाला माहितीये की आपल्याला जर काही हँडशेक करायचा असेल तर आपल्याला किती पर्सन रिक्वायर आहेत ऍट अ टाइम 2. ठीक आहे. आता त्या मीटिंग मध्ये किती पर्सन्स प्रेझेंट होते आपल्याला हे फाइंड आउट करायचंय.
So let us consider the n number of persons were present for that meeting. ठीक आहे. मग आता आउट ऑफ n पर्सन्स मधनं आपण काय सिलेक्ट करणार, 2 पर्सन सिलेक्ट करणार एक हँडशेक करायला. सो इन हाऊ मेनी वेज वी कॅन डू इट, NC2. ठीक आहे. सो बाय फॉर्म्युला NC2 म्हणजे काय काउंट झाला हा, NC2 म्हणजे हा काउंट कशा झाला की किती हँडशेक झाले ते. पण आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की किती हँडशेक झाले त्याच्यामध्ये 66. म्हणजेच काय असायला पाहिजे की या दोन्ही गोष्टी इक्वल आहेत. सो NC2 इज इक्वल टू 66. आणि मग तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकाल की हे त्याचं कॅल्क्युलेशन पुढे याप्रमाणे येईल की NC2 ची डेफिनेशन किती येणार, n फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू n-2 फॅक्टोरियल आणि मग इज इक्वल टू 66. हे n-2 फॅक्टोरियल आहेत ते वरच्या या n-2 ला कट होतील, कारण का n फॅक्टोरियल कसे लिहू शकाल तुम्ही, n इंटू n-1 n-2 आणि n-2 आणि मग हे वरचे आणि खालचे काय होतील, कॅन्सल होतील. ठीक आहे. सो n-2 कॅन्सल झाले, तर मग n आणि n-1 इज इक्वल टू 66 इंटू 2. सो 66 इंटू 2 किती येईल, 132. ठीक आहे. आता बघा इथे काय जनरली कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला की हे इकडची LHS जर का पाहिली तर n इंटू n-1 असा आहे. ठीक आहे. मग तुम्ही जनरली आपल्याला काय n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे काय करणार आपण की हे पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करणार आणि मग ह्याच्यावरनं n ची व्हॅल्यू काढणार. पण इथे थोडीशी एक वेगळी मेथड आहे बघा की मी जशी LHS आहे तशीच RHS पण एक्सप्रेस केली आहे. LHS कशी आहे की मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म आहे. मग RHS पण मी तशीच एक्सप्रेस केली, तर RHS 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये कशी एक्सप्रेस होतीये, 12 इंटू 11. 11 कॅन बी रिटन ॲज 12 -1. मग आता बघा LHS जशी दिसते की नाही, n इंटू n-1, तशीच RHS पण 12 इंटू 12 -1. आणि मग जर का मग ह्या गोष्टी दोन्ही कम्पेअर केल्या, दोन्ही LHS आणि RHS, तर वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ n ॲज 12. So there were 12 persons present for that meeting. ठीक आहे. So in this way students we can solve the problems on combination. जे काही आपण आता प्रॉब्लेम डिस्कस केले त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या कंडिशन्स कुठल्या असतात आणि त्याचे प्रॉब्लेम्स हे कसे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. सो वी कॅन सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स.